Welcome student. In the third part of the lesson simple machine, today we are going to learn a new type of a simple machine, that is a lever. Lever is a kind of a simple machine. बघा याच्यामध्ये आपण काय बघतोय, पहिल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स ऑफ द सिंपल मशीन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये an inclined train, a wedge, a lever, a pulley and a wheel and the axle. These are the examples of the simple machine. Okay, so in detail today we are going to learn about the lever. Lever is a kind of a simple machine which is used to lift or move an object or thing. Means bottle opener, seesaw, scissor are the examples of the lever. A lever comprises of a bar and a rod that has three main parts, that is the fulcrum, load and the effort. See, first of all we learn what is meant by lever. See here, lever is of three types, that is of first order, then second order and third order. These are the types of the levers. So see here, if any stone is stuck into the mud, एखादा दगड ज्यावेळी रुतला असेल, हा असा दगड आहे पण हा रुतलेला आहे याच्यामध्ये, आणि जर हा रुतलेला दगड आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करतो, क्राउ बार म्हणजे पहार जी आहे ती पहार याच्या बेसला लावतो इकडे, आणि याच्या खाली एक छोटासा दगड लावतो आणि या दगडावर आपण सगळा भार देतो, आणि मग हाताच्या साहाय्याने आपण काय करतो, हा दगड असा वर खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी हा दगड काय होतो, वरच्या दिशेने मूव्ह होतो, आणि ह्या क्राउ बार जी आहे ही क्राउ बार म्हणजे पहार आपण ह्या दगडाच्या बेसला म्हणजे खाली लावतो, आणि हा जो आपण घेतलेला आहे हा ज्यावर आपण सपोर्ट लावतो, म्हणजे ज्याच्यावर ह्या आधारावर आपण हा पहार घेऊन हा वर उचलण्याचा प्रयत्न करतो, तर यालाच काय म्हटलेलं आहे, फल्क्रम. ज्यावर आपण हाताने काय लावणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे, आणि हा काय आहे, ऑब्जेक्ट. लक्षात आलं का, पहा, स्टोन इज एन ऑब्जेक्ट, दॅट स्मॉल स्टोन acts as a fulcrum and by hand we applied a force on the crowbar. Crowbar means पहार. ओके, आणि मग तो काय होईल, दगड असा रिमूव्ह होणार आहे, बरोबर आहे. याचं एक दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी चिखलामध्ये एखादी गाडी रुतलेली असेल, गाडीचं चाक रुतलं असेल, तर ते चाक मूव्ह करण्यासाठी त्या चाकाच्या खाली एक लाकडी ओंडका घातला जातो, आणि मग गाडी काय केली जाते, रेस केली जाते, आणि मग ते ओंडक्यावरनं सटकून गाडी काय होते, पुढे सरकते. मग तो जो लाकडी ठोकळा आहे, इट ऑल्सो ऍक्ट्स ॲज अ फल्क्रम. लक्षात आलं का, बघा. हे तसंच उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे बघा, 12.7 मध्ये. बघा, आता आपण फल्क्रम म्हणजे काय बघूया. अ फिक्स्ड पॉइंट ऑफ अ लेवर विच गिव्स अ सपोर्ट अँड अराउंड विच इट मूव्स इज कॉल्ड एज अ फल्क्रम. फल्क्रम इज नथिंग बट द सपोर्ट. फल्क्रम इज नथिंग बट द सपोर्ट around which it moves. This is the fixed point, it is not movable. By taking a support of small stone we can pick up the stone which is stuck into the mud. Okay, so this is a fulcrum. The weight which is pulled or moved by a lever is called as a load. आता जो लोड आहे, जो आपण लोड काढणार आहे, तो लोड काय आहे, a weight is pulled or the moved by the lever is called as a load. आता हा ऑब्जेक्ट आहे, हा काय आहे, लोड आहे, म्हणजे काय आहे, हे वजन आहे. हे वजन जे स्टोनचं वजन आहे, त्या वजनाला आपल्याला ह्या क्राउ बारच्या साहाय्याने काय करायचंय, वर उचलायचं आहे. बघा, ते आहे, आणि जो फोर्स आपण अप्लाय करणार, द फोर्स अप्लाइड टू द लेवर to pull or move the load is called as a effort. जे प्रयत्न आपण लावणार, जे श्रम आपण लावणार आहे, त्या श्रमाच्या मुळे ज्या फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे तो स्टक झालेला जो स्टोन आहे तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे.
इथं आपण 3 गोष्टी अभ्यास केला महत्त्वाच्या, म्हणजे इन सायंटिफिक ऑर्डर हे फलक्रमच्या आधीच आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, फलक्रम, त्यानंतर लोड अँड फोर्स. ह्या तीनही गोष्टी ज्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायला लागतात त्यावरून या लेवलचे तर्फेचे काय होतात, 3 प्रकार पडतात. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. म्हणजे फलक्रम आपण कुठं लावणार आहे, मधल्या भागाला लावणार आहे, या साईडला लावणार आहे का त्या साईडला लावणार आहे, या सगळ्याच्या पोझिशन म्हणजे अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द फलक्रम द लेवर इज गोइंग टू डिवाइडेड इनटू द 3 types, that is the first order, second order and third order. Okay, so a bottle opener is a kind of bottle opener has a fixed point which are placed in contact with the bottle of cap on it. म्हणजे बघा आता याची वेगवेगळी उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत पहा. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेले आहे की हे जे फोर्स किंवा अप्लाइड हे केलेलं आहे, तर त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. बघा ही ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही सहजपणे घरात करू शकता. ही ॲक्टिव्हिटी काय आहे सर, ही ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघा. एक पेन्सिल घेतलेली आहे, पेन्सिलचा वरचा सरफेस मुव्हेबल असतो आणि एका त्याच्यानंतर एक मेजरिंग स्केल जी आहे तुम्ही जी वापरता अशा पद्धतीची असते ती. हां, आणि त्याच्या एका टोकावर लोड लावलेला एक दगड ठेवलेला आहे आणि दुसऱ्या हाताने आपण काय लावणार आहे, एफर्ट्स लावणार आहे. दिस पेन्सिल ॲक्ट्स लाईक अ फलक्रम. दिस पेन्सिल ॲक्ट्स लाईक अ फलक्रम बाय विच वी अप्लाइड अ फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज अ एफर्ट अँड द स्मॉल स्टोन इज केप्ट ऑन द आयदर साइड ऑफ द स्केल दॅट इज द लोड. मीन्स हिअर आता ह्याच्या ॲक्टिव्हिटी काय बघा. प्लेस अ पेन्सिल ऑन अ टेबल, प्लेस अ रुलर ऑन ॲट अ राईट अँगल. हे राईट अँगलला व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण ठेवलेले आहे. पुट अ पेपर वेट ऑन वन एंड ऑफ अ रुलर. इथं पेपर वेट ठेवलेला आहे. प्रेस वन एंड विथ युअर फिंगर टू लिफ्ट द वेट. हिच्या बोटाच्या साह्याने जर आपण हे खाली लावलं तर ही बाजू काय येणार आहे, वरच्या दिशेनं मूव्ह होणार आहे. विच आर द लोड आर्म अँड द एफर्ट आर्म अँड द फलक्रम ऑफ द लेवर. तर हा जो आहे हा सपोर्ट आहे. या सपोर्टवर ह्या दोन्ही बॅलन्स काय झालेले असतात, बेस झालेले असतात, म्हणून याला फलक्रम म्हटलेलं आहे. हे एफर्ट्स आहे आणि हे लोड आहे. नाव गो ऑन इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन द पेपर वेट अँड द पेन्सिल बाय 4 सेंटीमीटर एव्हरी टाइम अँड सी वेदर अ पेपर वेट कॅन बी लिफ्टेड व्हेन अ प्लेस ॲट ईच ऑफ द डिस्टन्स. त्यानंतर प्रत्येक डिस्टन्सवर हे मूव्ह केला लोड म्हणजे 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर हे ज्यावेळी आपण मूव्ह करणार त्यावेळी आपण लावलेला एफर्ट्स आपल्याला कमी जास्त इथे झालेले दिसून येतील. बरोबर आहे. तर या सगळ्यावरून आपल्याला काय सांगता येईल, ॲज द एफर्ट आर्म बिकम्स लॉंगर अँड लॉंगर कम्पेअर टू द आर्म लेस अँड लेस फोर्स इज रिक्वायर्ड टू लिफ्ट द पेपर लोड. सच ॲज लेवर इज कॉल्ड ॲज अ लेवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर. आता आपण हे जे लेवर आहेत हे लेवरचे काय बघायला लागले, ऑर्डर बघतोय. हे 3 प्रकारचे आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. आता इन डिटेल आपण हे बघणार आहोत की कशी पोझिशन असते. आता एक मी तुम्हाला उदाहरण तर सांगितलेलंच आहे, पण त्या पद्धतीने अजून थोडंसं आपण लक्षात घेऊया. फर्स्ट ऑर्डर तर्फेच्या पहिला प्रकार आहे फर्स्ट ऑर्डर. ह्याच्यामध्ये जर आपण पहिला विचार केला तर हा जर आपण हे धरलं तर त्याच्या इकडच्या साईडला काय असतो, हा लोड असतो. त्यानंतर मधल्या बाजूला जो आपण मगाशी पेन्सिलीच्या साह्याने लावला तो होता फलक्रम, दॅट इज द सपोर्ट अँड द एफर्ट्स or the load given to that force is applied. Okay, so load, fulcrum and force is the position of the lever of the first order. बघा याचा अजून एक मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवते. बघा दिसते तुम्हाला लेवर फर्स्ट ऑर्डरचा. हां, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा.
हा लोड आहे, हा आउटपुट आहे, त्यानंतर इनपुट म्हणजे एफर्ट्स आपण इथे लावणार आहे, ऑलरेडी प्लेस केलेला आहे. याच्या साह्याने आपण जसं मगाशी पेन्सिलीची पोझिशन बघितली अगदी त्याच पद्धतीनं, आणि जो पेन्सिल आहे दॅट ॲक्ट्स लाईक अ फलक्रम. ह्याचं एक उदाहरण सी सॉ मध्ये दिलेलं आहे. मध्ये त्याला सपोर्ट असतो, लोड एका साईडला असतो, फलक्रम मध्ये असतो, आणि एफर्ट म्हणजे दुसरा मुलगा तो खाली वर करतो. दॅट इज द सी सॉ इज द एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट ऑर्डर लेव्हल. सो प्लीज क्लिअरली सी दिस. Okay, so this is the example of the first order. Another one example of the first order that is given here, a seesaw, hammer or the scissor are the example of the first order level. Scissor सुद्धा तुम्ही जर बघितला, scissor म्हणजे कात्री. हा, तर बघा कात्रीचं टोक बघा. हा, मी थोडक्यात दाखवते तुम्हाला. बघा कात्री साधारण आपण अशी असली तर आता इथं मध्ये काय आहे, हा जसा सपोर्ट दाखवलाय तसाच हा आहे फलक्रम. याच्यामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवला, समजा इथे एखादा हे ठेवलं तर हा काय आहे, लोड आहे. हा, आणि आपण हाताच्या साहाय्याने हे काय करतो, प्रेस करतो, तर हा हे काय आहे, फोर्स आहे. So scissor also is the example of the first order lever. Did you get this? Scissor, then seesaw are the example. Okay, in all these three lever the fulcrum is at the center. First order lever, fulcrum is in the center. Keep it in mind. In second order, in third order, the position of the fulcrum changes. Okay, so here are the example of the first order. In the second order, effort, load and the fulcrum. See here, second order. Fulcrum is on the either side of the load. Input, output and effort. म्हणजे ऑलरेडी इथं लोड आहे, त्याच्या एका बाजूला काय दाखवलेलं आहे, फलक्रम आहे म्हणजे टेकू घेतलेला आहे, सपोर्ट घेतलेला आहे, इकडे आहे. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, नट कटर. नट कटर तुम्हाला माहिती आहे का? बघा नट कटर म्हणजे अडकित्ता. हा, तर अडकित्ता पुढच्या बाजूला काय असतो, जॉईंट असतो, त्याच्या मधल्या भागाला काय असतं, ती कात्री असते. हे आपण एखादी सुपारी वगैरे ठेवली तर हाताच्या साह्याने आपण काय लावतो, त्याला फोर्स लावतो. म्हणजे हा जो फलक्रम आहे किंवा सपोर्ट आहे किंवा जॉईंट आहे हा एका बाजूला असतो. त्यानंतर मध्ये आपण लोड लावणार आणि हाताच्या साह्याने काय लावणार, फोर्स लावणार. In a second type of a lever, the load is placed between the fulcrum and the effort. फलक्रम आणि एफर्टच्या मध्ये हा काय आहे, लोड आहे. व्हील बॉरो, ह्याचे दुसरे एक्झाम्पल दिलेले आहे बघा. व्हील बॉरो, इथं व्हील आहे, इथं मध्ये आपण काय दिलेलं आहे, पहिल्यांदा सपोर्ट दिलेला आहे इथं. हा, इथं खाली दिलेला आहे, ज्यामध्ये लोड आहे आणि हा काय आहे, एफर्ट्स आहे. बरोबर आहे. अ व्हील बॉरो अँड द नट कटर आर द एक्झाम्पल्स ऑफ द टाइप ऑफ अ लेवर. इन ऑल द second type of a lever, the fulcrum is one end and the effort applied is in the other end. Okay, so see here, in the third order of the lever, the load on the either side, force is in between and fulcrum on the other side. This here in this third order position, the fulcrum on the either side, force is in between the load and the fulcrum. Okay, that is the example of the third order. See here, example, third order lever. See here, load is means output is here, effort that is input is here, and the third, that is the fulcrum is on the either side. That is the example of the boy that is capturing the fish by the fish stick. See here, load that is the fish, then fulcrum that is in boy's hand, and effort by the that stick given to lift the fish from the water. So in the third class of the lever, the effort and force is applied between the fulcrum and the load. A baseball bat, brooms and tongs
are example of the third class of the lever. See here, you know what is mean by tank? चिमटा तुम्ही बघितलाय का? घरी असतो बघा आपण, गरम वस्तू हे करण्यासाठी वापरतो तो. तर तो अशा पद्धतीचा असतो, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, गरम वस्तू जी आहे ती धरतो, ह्याच्या साहाय्याने फोर्स लावतो, बरोबर आहे. तर हे एक एक्झाम्पल आहे. तर दुसरं एक एक्झाम्पल आहे टॉंग, म्हणजे आपण असा चिमटा सुद्धा बघतो साधारण. हा सेकंड ऑर्डर मध्ये येतो. आणि हा जो टॉंग आहे चिमटा बघा, ह्याच्यामध्ये इथं आपण हा लोड लावलेला आहे, हा इथं फलक्रम आहे, आणि याच्या साहाय्याने आपण काय लावतो, लोड लावतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द थर्ड ऑर्डर लेवर. ओके, means here all these examples shows the position of the fulcrum, and according to that the types are given to you. So this is the what about the lever. In the next part of the video we will learn about the simple machine, that is the pulley. Okay, till then, good day.